कलावंतांनो, डिझायनर, विद्यार्थी, शेतकरी, लेखक, उद्योजक आणि जाहिरात व्यावसायिकांनो, तुमचे कौशल्य आणि सर्जनशक्ती महाराष्ट्राच्या कृषी विकासासाठी वापरायची संधी. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग राज्यात शेतकरी कल्याण, कृषी सेवा आणि संबंधित धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे. या विभागाच्या कार्याची दृश्यात्मक ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने नव्या बोधचिन्ह, लोगो आणि घोषवाक्य टॅगलाईन निवडीसाठी जनतेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या संदर्भात सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, कलाकार, डिझायनर, लेखक, उद्योजक तसेच जाहिरात व्यावसायिक यांना सहभागासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. निवडलेले बोधचिन्ह आणि घोषवाक्य हे कृषी विभागाच्या सर्व शासकीय पत्रव्यवहारात, प्रसिद्धी माध्यमांतून, संकेतस्थळांवर आणि विविध प्रचार साहित्यामध्ये वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत बोधचिन्ह सादर करताना त्यात विभागाच्या कार्यपद्धती, मूल्ये, धोरणे आणि मिशन यांचा प्रभावी समावेश असावा. यात शाश्वत व पर्यावरणपूरक शेती, शेतकरी सक्षमीकरण, पारंपरिक मूल्यांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, संशोधन, नवप्रवर्तन आणि महाराष्ट्राच्या कृषी समृद्धीचा विचार प्रतिबिंबित व्हावा. बोधचिन्ह सुबक, समर्पक, सुसंगत रंगसंगतीसह आणि डिजिटल तसेच मुद्रणासाठी योग्य असावे. त्याचे फाईल फॉर्मॅट JPEG, PNG, 300 DPI किंवा AI, SVG, PDF असावे आणि संकल्पनेचे वर्णन करणारा छोटा परिचयसुद्धा जोडावा. घोषवाक्य मराठी भाषेत, प्रेरणादायी आणि लक्षवेधी असावे. त्यातून कृषी विभागाच्या कार्याचे सार थोडक्यात व्यक्त व्हावे. घोषवाक्य कुठल्याही इतर संस्थांच्या घोषवाक्याशी साधर्म्य नसावे. त्यासोबत 100 शब्दांपर्यंतचा संकल्पनात्मक परिचय सादर करणे बंधनकारक आहे. ही स्पर्धा सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली असून, शैक्षणिक संस्था किंवा नोंदणीकृत संस्था यांनाही सहभाग घेण्यास परवानगी आहे. एक स्पर्धक बोधचिन्ह आणि घोषवाक्यासाठी स्वतंत्रपणे 2 प्रस्ताव सादर करू शकतो. कोणतेही प्रवेश शुल्क नाही. बोधचिन्हसाठी प्रथम पारितोषिक ₹1,00,000 असून गुणवत्तेनुसार निवडल्या गेलेल्या 2 अतिरिक्त विजेत्यांना प्रत्येकी ₹10,000 बक्षीस देण्यात येईल. घोषवाक्यासाठी प्रथम पारितोषिक ₹40,000 असून गुणवत्तेनुसार निवडल्या गेलेल्या 2 विजेत्यांना प्रत्येकी ₹4,000 बक्षीस देण्यात येईल. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रही दिले जाईल. निवड झाल्यानंतर बोधचिन्ह आणि घोषवाक्यावरील सर्व हक्क कृषी विभागाकडे राहतील. विभागास या प्रस्तावांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा, स्पर्धा रद्द करण्याचा किंवा कोणताही प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार राहील. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 25 जून 2025 असून, प्रस्ताव केवळ ऑनलाईन पद्धतीने krishipublicity@gmail.com या ईमेलवर पाठवायचे आहेत. त्यासोबत स्पर्धकाचे पूर्ण नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक आणि तयार केलेले बोधचिन्ह किंवा घोषवाक्य हे स्वतःच्या बौद्धिक संपदेचे असल्याचे पत्र सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा 02-2553756555 या क्रमांकावर संपर्क साधावा. चला, तुमच्या कल्पनांमधून महाराष्ट्राच्या कृषी भविष्याला एक नवा चेहरा देऊया.